नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चाललो तर आपण ते म्हणजेच कोल्हापूरला जात असताना इकडचे रस्ते बघा, हायवे बघा, एक नंबर मजा आली गाडी चालवण्यासाठी. तर चला जाऊया आपण आणि बघूया कोल्हापूर नक्की कसं आहे. आज रात्रीपासून ते उद्या रिटर्नला घरी येईपर्यंतचा प्रवास आपला कसा होतोय बघूया, चला. ते बघा इकडे छोटी छोटी झाडं वगैरे लावलेत, इकडे बागा आहेत छोटी छोटी, हे ताई आहेत आणि ही आपली गाडी लावली इथे. तर आता जाणार आहोत आपण, तर चला जाऊया. हे बघा आपण चाललो आता आणि हा रस्ता बघा फक्त खतरनाक रस्ता, एकदम डेंजर, गावासारखा सेम. हा बघा बघतोय आपण इकडे. आता चाललो आपण संध्याकाळच्या बाहेर आणि नदीवरती आलो. नदीला पाणी बघा तुम्हाला दाखवतो इकडे. नदीला पाणी अजून एकदम चांगलं पाणी येते बघा, एकदम भारी पाणी, एकदम शुद्ध पाणी. इकडे बघा रात्र झाले, तर रात्र म्हणजे संध्याकाळ झाले. आता वातावरण बघा कसं झालं इकडे. चालत सरवड्यामध्ये CNG भरण्यासाठी. रस्ते तर इकडचे भारी आहेत, एकदम मस्त रस्ते एकदम. आणि इकडे झाडं वगैरे, ऊसाची लागवड वगैरे खूप आहे इकडे. आणि त्यात सर्व हिरवगारच दिसतंय आपल्याला इकडे बघा आजूबाजूला रस्त्याला, एकदम भारी. इकडे बघतोय आपण CNG भरायला आलोय. ही बघा बेबी, नाव काय तुझं बारकी? पूर्ण नाव सांग तुझं. ऋतुजा तानाजी पाटील. ऋतुजा तानाजी पाटील. तुझं गाव कुठलं? शिरगाव. कोल्हापूरच्या पुढ्यानंतर शिरगाव हिचं गाव आहे. तर कितवीला आहे तू? पाचवीला. थांब दिसत नाहीस तू. हां कितवीला आहे तू? पाचवी. ही 5वीला आहे. हे आले आणि हा विक्रांत आहे. आपण आलो जाता आणि आपण आलो आता CNG टाकायला इकडे. इकडे बघूया आता लाईन आहे. सकाळी आपण जाणार आहोत परत आपल्या गावाकडे, तर इथे बोललो लाईनमध्ये आता लागेल चालेल आपल्याला. सकाळी टेन्शन नाही, तेवढं अंतर कवर होईल. इकडे बघा एवढी लाईन आहे, हळूहळू गाड्या जात आहेत पुढे. तर इकडे बघतो आपण CNG वगैरे भरून आलो आणि आता घरी आलो. तर आपण दाखवतो, मंडळी बसलेत सर्व इकडे. लावली इकडे कंपाऊंडमध्ये, एकदम भारी हवेमध्ये, हवेशीर घर आहे एकदम बाहेर. बघा घरी आलो आपण आणि घर बघा कसलं मस्त आहे. साधंच आहे पण भारी घर आहे. इकडे बैठकीला जातात हे सुद्धा. आणि इकडे बघा आतमध्ये सर्व पेटी वगैरे त्यांचे स्वतःचेच आंबे आहेत. तर मला वाटतं एक डझनचा बॉक्स आहे. इकडे बघ फणससुद्धा कापला आहे बघा. हे बघा एक डझनचे बॉक्स बघा किती आहेत. इकडे बघा आपण बसलोय आता आणि ऋतू इकडे बसले, ही व्हिडिओ बघते. माझ्याच व्हिडिओ लावले तिने. बसले बघ कशी. इकडे भारी वाटते एकदम, काळो बाई बाहेर, गार हवा सुटली मस्त एकदम. आता जेवायला जातो आम्ही. जेवायला जायचं ना आता जेवायला जायचंय ना. सांग तुझ्या गावाचं नाव सांगा तर. चल सांग. गावाचं नाव शिरगाव. शिरगाव. तू कुठे जाते? तू शिरगाव, मराठी शाळेत. कोल्हापूर, राधानगरी. राधानगरीला मराठी शाळेत. तुझी शाळा कुठे तुझी? मुंबईला. मुंबईला असतेस तू? ही मुंबईला असते. नायगावला. मग तू गावाला कधी आली? मी गावाला आली 21 तारखेला. हां मग आता जाणार. आंबे खायला आली तू? हे बघा आंबे खायला आली आता. इकडे बघा आता जेवायला बसतोय आपण. काय काय जेवायला? भाकरी आहे. भाजी कसली असली? वांगा बटाट्याची भाजी, शिमला बटाटा आणि हे कसली?
ही लाल माठाची भाजी आहे. इकडे डाळ वगैरे, चपाती, श्रीखंड वगैरे. काका बसले जेवायला. हे बघा. आणि इकडे बघा त्यात आई ते भाकरी वगैरे वाटतायत. आजी बसते इकडे उपासण्याला. चला आपण सुद्धा आता जेवूया मस्त नंतर आराम करू. आता चाललो आपण कोल्हापूरमध्ये होतो आणि सकाळी चाललो आता ते म्हणजेच बाळूमामा ना, बाळूमामाचं मंदिर बघा. तर चला तिकडे जाऊया आपण, कारण का व्हिडिओ खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. इकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो सकाळचा, कारण का काल आपण संध्याकाळी गेलो, आता दिवसाचा व्ह्यू दाखवतो. तर चला इकडे चला मंदिर येते अजून बसेच सर्व आता. चला बघा आता सर्व आपल्या मेंढ्या वगैरे दिसते तिकडे. इकडे बस सुद्धा आहे लालपरी. इकडे बघतोय आपण चाललो आता बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी. बाळूमामांचं मंदिर आहे इकडे कोल्हापूरपासून पुढे आल्यानंतर. हे बघा हे सर्व आहेत ज्यांना आपण गाडीमध्ये घेऊन आलो आहे, ते सर्व इकडे आहेत. चला गाडी लावली आपण तिकडे पार्किंगला. इकडे बघा बाळूमामाच्या दर्शनासाठी लाईन बघितलं. इकडे बघतोय आपण बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी आलो म्हणजे आदमापूरला. तर इकडे दाखवतो मला इकडे गर्दी बागेली इथे. इकडे बघा श्री बाळूमामा देवालय आदमापूर. इकडे गर्दी बागेली इथे. आतमध्ये काहीच दिसत नाही, लाईट सुद्धा गेले. इकडे बघा इकडे बघतोय आपण हे बाळूमामाचं मंदिर आहे इकडे आदमापूरला. एंट्री बघा भारी दिली इथे. 2 हत्ती समोरून आणि इथे समोरून आपलं डायरेक्ट मुख दर्शन मिळतं. इथून जर इथे आलात कधी, जर तुम्हाला लाईनमध्ये उभं राहायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट समोर या इथे आणि मुख दर्शन घ्या. पण लाईनमध्ये उभं राहिलात तर तुम्हाला खूप वेळ लागेल, कारण का खूप मोठं आहे. हे बघा ही तर मोबाईल बघितलं की डायरेक्ट समोर येते. ऋतू या नाव आहे हिचं. हे बघा ही एक आलं अजून एका सोबत. तर चला जाऊया आपण आता. इकडे बघा पैसे चिपकवतात पण चिपकतच नाही घोंगडी वगैरे. तर बाळूमामा म्हटल्यानंतर एक धनगर समाजाचे धनगर होते बाळूमामा. इकडे बघा ते घोंगडी वगैरे असतेच इकडे. आणि त्याच्यानंतर इकडे प्रसाद वगैरेचं दुकान आहेत. तर आपण इकडे प्रसाद घेतले नाही थोडी. तर चला जाऊया आता इकडून. तर इकडे बघतोय आपण बाळूमामाला गेलो आणि आता इकडे आपण घरी आलो. तिकडे बघा ही बघा लय लागते. आता घरी आता बघूया आपण जेवणार होतो आणि जेवल्यानंतर आपण परत निघणार होते म्हणजे आपल्या गावाकडे जायला. दाखवले त्यांना आंबे झाले. आमचं गाव शिरगाव आहे आणि आमची झाडं पण आहे. दाखव मागे दाखव. इकडे पाठीमागे झाडं वगैरे आहे. छोटी छोटी कलू आहे. त्यांच्यावर आंबे सुद्धा झालेले वरती दाखवले मी. इकडे बघा 12 वाजले तर आपण जेवायला बसतो, कारण का आपल्याला निघायचं आता. एवढा सर्व बसले जेवायला. चिकन आहे मस्त मस्तपैकी वाऱ्यावरती बसलो. हवेवरती जेवूया आणि आपण निघणार आहोत थोड्या वेळाने. तर चला चिकन आहे, सुकं रस्सा आहे, भाकरी आहे. जेवूया मस्तपैकी जेवलो वगैरे आणि थोडेसे आंबे खाल्ले इकडचे. आता मस्त जरा झोपलो इकडे बघा. बघा तुझं नाव काय? नीरजा. नीरजा. हिचं नाव नीरजा. पूर्ण नाव तुझं गाव कुठलं? कसापुतळे. कुठलं? कसापुतळे. कासाळ पुतळे. कासाळ पुतळे असं हिच्या गावाचं नाव आहे. कोल्हापूरच्या पुढे आल्यानंतर आपल्याला कोल्हापूरपासून जवळजवळ 35-40 किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर हिचं गाव लागतं. आणि आता आपण आहोत ते म्हणजेच ऋतू याच्या गावामध्ये. ऋतू कुठलं गाव तुझा? शिरगाव. शिरगावमध्ये राधानगरी पुढे आली ना. राधानगरी पुढे आली. तर आता जेवण वगैरे झालोय मस्त की थोडासा आराम करतोय. आता निघालेत तोपर्यंत जरा बोललो बसूया गाडीमध्ये आणि आता
निघू आपण इथून आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे. आपण फिरत फिरत जाणार आहोत, म्हणजे बघत बघत जाणार आहोत आंबा घाट वगैरे. काल आलो आपण, खूप मोठा आंबा घाट आहे, खतरनाक आहे. तर जाताना आपण दाखवू तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. म्हणून खूप मजा येणार आहे, खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. रंका तलाव वगैरे आपण बघत जाणार आहोत. तिथे मंदिरं वगैरे जुनी पुरातन काळामधील जी मंदिर आहेत, पाण्यामध्ये मंदिर आहे, ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा. बाय बाय. बाय बाय. व्हिडिओमध्ये बनून राहा. चला बघतोय आपण आता घरी चाललो आणि इकडे रंका तलाव बघा तुम्ही. ते पाण्यात तुम्हाला एक जुनं मंदिर सुद्धा दिसत ते बघा. चला एवढं आहे तलाव आणि असं वाटतं की जणू समुद्रच आहे. तर इकडे बघतोय आपण रंकाळा तलाव. हा रंकाळा तलाव आहे मोठा. आणि रंकाळा तलावाच्या इकडे आल्यानंतर इकडे बघतोय आपण, इथे आपल्याला गणपती बाप्पाचं मंदिर बघायला मिळतं. इथे आतमध्ये गणपती बाप्पा आहे. हा बघा, इथे तुम्हाला गणपती बाप्पा दिसत असेल. हे बघा तुम्ही, मंदिर बघा फक्त, पूर्ण जुन्या काळातील आणि दगडांचं मंदिर आहे. कसं बनवलं असेल, कसं कोरलं असेल हे दगडं, आणि दगडे एकामेकावर कशी ठेवली असतील. तर हे एक उत्तम उदाहरण बघायला मिळतं इथे, म्हणजे आपल्या रंकाळा तलावाचं. आणि तिथे असलेलं हे दगडातील मंदिर हे किती जुनं आहे हे तुम्ही ओळखू शकता बघूनच. मित्रांनो, रंकाळा तलावाजवळ आल्यानंतर हे मंदिर बघायला कधीच विसरू नका. आता आतमध्ये जाऊ शकत नाही मी, कारण का भाडा घेऊन आलो जरा म्हणजेच. तर जाता आता तुम्हाला दाखवलं. कधीतरी आपण येऊ एकदा कोल्हापूरला व्हिजिट करण्यासाठी. इकडे किल्लेसुद्धा आहेत, खूप भारी आहे इकडे कोल्हापूरसुद्धा. तर चला जाऊया आपण आता. पुढे गेल्यानंतर दाखवू तुम्हाला. आपण आता परत आलो, ते म्हणजेच आपल्या परतीच्या प्रवासात जात असताना रंकाळा सोडला. रंकाळा सोडल्यानंतर कोल्हापूरच्या जवळजवळ बाहेर पडायला आल्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला पाण्यात अजून मंदिरं बघायला मिळत आहेत. तुम्हाला दाखवतो, चला. इकडे बघतोय आपण पाण्यामध्ये मंदिरं बघा, फक्त हे दीपमाळ बघा. त्याच्यानंतर ही मंदिरं बघा. इकडे महादेवाचं मंदिर आहे, कारण का नंदी दिसतोय आपल्याला तो बघा पाण्यामध्ये. जो की त्याची मान दिसते वरती. बाकी मंदिरं तर बहुतेक पाण्यामध्ये बुडाली. ती ही बघा, जुन्या काळामध्ये कशी बांधली असेल मंदिर हे पाण्यामध्ये, विचार करा तुम्ही. आणि फक्त दगडी ठेवून बांधले मंदिरं. चला जाऊया आपण आता इथून पुढे. इकडे बघतोय आपण, आज चाललो आपण घरी. आणि घरी असताना आपल्याला मध्येच पन्हाळगड दिसतो कोल्हापूर सोडल्यानंतर. इकडे बघा, नेक्स्ट टाईम येऊ आपण काहीतरी या गडात सुद्धा व्हिजिट करू. चला. तर इकडे बघतो आपण, आता आपण आलो ते म्हणजे आंबा घाटामध्ये. इकडे व्ह्यू बघा फक्त, खतरनाक व्ह्यू आहे. इकडे बघा, हे डंपर वगैरे येत आहेत कंटिन्यू. दरी बघा. तर इकडे बघतोय आपण गाड्या बघा कशा चालल्या बघा, एकदम आरामात चालल्यात. आणि इकडे बघा, हा घाट बघा फक्त, आंबा घाट बोलतात त्याला. आणि हा बघा पार, हा बघा, हा तुम्हाला रस्ता दिसत असेल तर बराच लांब आहे हा घाट, खूप लांब आहे. आणि इकडून जो व्ह्यू दिसतो ना, तो क्लास दिसतो, एक नंबर खतरनाक. हा बघा. तर इकडे बघतोय आपण, खरंच आंबा घाट खूप मोठा आहे. आणि इकडे गाड्या बघायला चालल्या काय बघा. इकडे बघा. तर मित्रांनो, आंबाघाटात मी आता इकडे हनुमानचं मंदिर बघायला जातो. इकडे बघा, ह्याच्या आधी ॲक्सिडेंट बघा कशी झाली ते बघा. इथे 2 डंपर गेले तिकडून वरून, बाप रे खतरनाक आहे मित्रांनो इकडे. आणि मी चाललो इकडे हनुमानचं मंदिर बघायला. हे बघा, इथे मंदिर आहे हनुमानाचं, जाऊन बघून येऊया. तर वाटत नाही वरून कोण इकडे येत असेल, पण आपण आलो तर वाव, किती भारी हनुमानचं मंदिर. त्या काकांना विचारलं मी, तर ते काका म्हटले की 300 फूट खाली हनुमानाचं मंदिर आहे. तर तिकडेच मी आलो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की आंबा घाटामध्ये आल्यानंतर हनुमानचं मंदिरसुद्धा आहे. वाव, खूप मस्त बनवलं इथे मंदिर. आपण दर्शन घेऊया बजरंगबलीचं. इकडे बघा. तर इकडे बघा, बजरंगबली पाषाण आहे आणि पाषाणामध्ये बजरंगबली आपल्याला दिसत आहेत. दर्शन घेऊन येऊया आपण. खूप सुंदर मंदिर आहे घाटामध्ये आल्यानंतर. इकडे बघा, बघताय तुम्ही हा रस्ता, इकडून मी आलो आहे. खतरनाक रस्ता, एकदम डेंजर मला लागत होता. इथं ना पावसात जर आलात तर हा रिस्की पॅच आहे. मी धावत चाललो आहे या रस्त्यावरून बघा, कारण का भाडा घेऊन आलो आहे, जास्त वेळ करून फायदा नाही. इकडे बघा,
हा रस्ता इकडून मी आलो. हा बघा इकडून रस्ता आहे. तर मित्रांनो बघायला गेलो तर आंबा घाट हा खूप मोठा आहे आणि खूप रिस्कीसुद्धा आहे. आताच काम चालू आहे रस्त्याचं आणि घाटाचं काम चालू आहे, दुरुस्तीकरण चालू आहे. जर तुम्ही इथे नवीन असाल तर सावकाश गाडी चालवा. तर चला भेटूया डायरेक्ट आता पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय. जय भवानी जय शिवराय. सनसेट बघून नक्कीच जा. तर इकडे बघतोय आपण आता जवळजवळ 7:30 वाजले पण व्ह्यू बघा कसला खतरनाक व्ह्यू आहे अजून.